तंत्रज्ञान 1 नंबरी, ऊस 100 नंबरी। तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं। साखर कारखानदारीचं जाळं पसरलेल्या या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कारणानं शेतकरी अडचणीत येत असतो, पण सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे उत्पादन क्षमता। अर्थात पश्चिम महाराष्ट्र असो वा उर्वरित महाराष्ट्र, योग्य तंत्रज्ञानाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना ऊस लागवडीतील समस्यांना सामोरं जावं लागतं। याबद्दल अधिक जाणून घेऊयात। आमच्या गावातीलच एक दत्तात्रय नामदेव माळशेकरी, तर त्यांच्याशी माझा संपर्क आला। तर त्यांनी सांगितलं पाटील बायोटेकची खते कसे वापरायची। मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा 3.5-4 फुटी सरी काढा। तर सुरुवातीचा डोस फिमॉल, कॅलनेट आणि ही टाका रिलीजन ह्याच्यात NPK मधून। तर त्यांनी मला ते डोसेस लिहून दिले, त्या पद्धतीने मी सगळं टाकलं। ड्रिंचिंग घेतली 2 ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीजनची। तर त्याच्यापासून मला इतका फायदा वाटतो की आता माझा ऊस 10-12 कांड्या आहे, पण म्हणजे 5.5 महिन्याचा झालेला आहे आतापर्यंत। बरं पूर्वी आमचा एवढा 5.5 महिन्याचा ऊस होता, तर ती त्याची एवढी काय उंची नव्हती, ते लयत लय 2-3, 3-3.5, 4 फुटापर्यंत असायचा। आता हा ऊस जवळजवळ 12 फुटापर्यंत गेलेला आहे। पण आता माझा म्हणजे असा विश्वास वाटतो आहे की म्हणजे पूर्वी आम्हाला जे मिळायचं ॲव्हरेज 40 टन 35-40 टन, ते आताच 5.5 महिन्यात एवढे उंची आहे, अजून हा ऊस 10-11 महिने राहणार आहे। तर माझा अपेक्षित उत्पन्न आहे की ह्या 40-80 तर 100% होणार आहे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं। पहिला आम्ही मटेरियल टाकताना रासायनिक खतं टाकायचो व ही वापरायचो शेणखत, तर त्याचा टोटल खर्च एक 10-12 हजार रुपये व्हायचा। व आताचा जरी पाटील बायोटेकचा खर्च धरला तरी 7 हजार रुपयाचं पॅकिंग जर घेतलं संपूर्ण, आणि हे NPK लईत लई 3-4 हजार रुपयाचं होते। जर दोन्हीचा जरी हे केला तरी एका 1-2-3 हजाराचा फरक फक्त आहे पाटील बायोटेकचा। पण पाटील 2-3 हजाराचा खर्च म्हणजे जास्त असला तरी त्याचा बेनिफिट हा म्हणजे डबल आहे। आजपर्यंत असं पीक आम्हाला कधीच मिळालं नव्हतं, जे की पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्याने 5 महिन्याचा ऊस जो आपण बघत आहात, तो त्याचे कांडे किंवा त्याचे पानं हे व्यवस्थित आहेत किंवा जोमाने वाढलेलं आहे। पाटील बायोटेक तंत्रज्ञान हे अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रतीचं आहे। याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, किंवा जर आम्ही जो लाभ घेतलेला आहे तो जर आम्ही दुसऱ्यांना सांगितलं तर त्याच्याविषयी काय विश्वास बसत नाही काही लोकांचा, पण आता आमचा स्वतःचाच विश्वास बसलेला आहे। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की हे तंत्रज्ञान चांगलं आहे आणि उत्तम प्रतीचं आहे। याच्यामुळं शेतकऱ्यांची प्रगती तर नक्कीच होईल। इथून पाठीमागं जे उत्पन्न आपण घेत होतो ऊसाचे, त्याच्यात एकरी 35 किंवा 40 टन काढत होतो, तेच उत्पन्न जर 90 किंवा 100 टन निघत असेल तर काही हरकत नाही हे तंत्रज्ञान आपल्याला वापरायला। आजच्या तरुण पिढीने पारंपरिक पद्धतीने जे आपण शेती करतो त्याच्याऐवजी हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान यूज करून पुढे जास्तीत जास्त प्रगती करावी, हाच माझा पुढे संदेश राहील। एक 10 वर्षापासून मी शेती करत आहे। पहिलं गहू, बाजरी, मका, हरभरा, तूर एक पिकं घेत होतो, परंतु आताच्या शेती करण्याच्या मशागतीचा खर्च वाढल्यामुळे त्याच्यामुळे मी ऊसाचं उत्पन्न वाढवलं। ऊसाचं उत्पन्न वाढवलेलं असून पहिले पारंपरिक पद्धतीने आपले शेणखत, युरिया मिक्सचर किंवा तो 10-26 असा डोसेस वापरत होतो। गेल्या वर्षीपासून पाटील बायोटेकची खतं वापरायला सुरुवात केलेली आहे। तिथून मला गेल्या वर्षीच्या 86-032चा पहिलं उत्पन्न माझं 55 ते 60 टनापर्यंत असायचं, पण आता पाटील बायोटेकचं वापरायला सुरुवात केल्यापासून 70 ते 80-85 टनापर्यंत मला स्वतःला उत्पन्न वाढलेलं आहे। माझ्या शेतात आता आडसाली लागण आहे। गेल्या वर्षीचा खोडव्याचं पीक मी घेतलं आहे, त्यातसुद्धा मला 60 टनापर्यंत अपेक्षा आहे। गेल्या वर्षी ते 45च्या आसपास होते। आणि नंतर तसंच 265चा जातीचं मी तिसरं पीक घेतलेलं आहे निडव्याचं, त्याचं बी सरासरी उत्पन्न 60 टनापर्यंत जाण्याची अपेक्षा आहे। पाटील बायोटेक तंत्रज्ञान दत्तात्रय माळशेकरी यांच्याकडून मी पूर्ण समजून घेतलं, त्यांना शेतावरती आणलं। त्यानंतर त्यांची माझी पद्धत 2.5 ते 3 फुटापर्यंत मी सरी काढत होतो, त्यामुळे ऊसाची जाडी मिळत नव्हती म्हणावाशी, म्हणून मी आता 3.5 ते 4 फूट सरी पद्धत ठेवलेली आहे। तेव्हापासून ऊसाची जाडी मिळायला लागली आणि पाटील बायोटेकचे रिलीजल, कॅलनेट, ह्युमॉलजी ह्यांच्या मात्रा त्यांनी लिहून दिल्याप्रमाणे वापरल्या।
तेव्हापासून ऊसाची जाडी, पेऱ्यातलं अंतर आणि ग्रोथ माझा आत्ताचा खोडवा आहे तो 11 महिन्याचा अजून होण्याच्या अगोदरच 25 ते 27 कांड्यापर्यंत त्याची वाढ झालेली आहे. पानातले हिरवेगारपणा, परत जे पहिल्या वेळेस जे ऊसाला हे झेंडे यायचे त्याच्यात बी प्रमाणात फरक पडला. रानातले पाणी द्यायचे, पहिलं मी 15 दिवसाच्या आत पाणी द्यायचो ऊसाला, आता कमीत कमी 3 आठवड्याच्या पुढंच ऊसाला पाण्याचा डोस देत आहे. त्यामुळे पाण्याची बचत झाली, लेबर खर्च बी कमी झाला. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो त्यावेळेस शेणखत, रासायनिक खतं मिळून मला टोटल 20,000 रुपये एकरी खर्च येत होता. परंतु आता पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं माझा खर्च 5 ते 7,000 रुपये एकरी कमी झालेला आहे आणि उत्पन्नात 15 ते 20 टनांनी वाढ झालेली आहे. सुरुवातीला जे 40-45 टनापर्यंत जे उत्पन्न मिळत होतं ते आता त्यात 15 ते 20 टनांनी वाढ झालेली आहेत. ते म्हणजे सध्याच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 2,500 रुपये दराप्रमाणे 25,000 रुपये एकरी माझं उत्पन्न वाढलेलं आहे. आणि इथून पुढेही माझा असा सर्व शेतकऱ्यांना सल्ला आहे, तुम्ही कुठल्याही पिकाला ते पाटील बायोटेक तंत्रज्ञान ज्या त्याप्रमाणे डोस कंपनीने जे ठरवून दिलेत त्याप्रमाणे वापरलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा. सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी. जमिनीचा पोत आणि त्याकरता लागणारं योग्य नियोजन याबद्दल सांगतायत आताउल्ला अब्बास मिया पटेल. मी पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना त्यावेळेला DAP, पोटॅश, युरिया हिशोब नव्हता. म्हणजे त्या पद्धतीने DAP टाकत असताना 8 ते 9 पोती DAP टाकणे, 3 पोती पोटॅश टाकणे, 7 ते 10 पोती युरिया टाकणे. बकरी बिकरी ते बसत होतो तरी पण मी 1 एकरात 12 ते म्हणजे 70 ते 72 टन ऊस निघत होता. पंकज पाटील मला भेटल्यानंतर त्यांनी मला पाटील बायोटेकची माहिती सांगितली. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान गेल्या सालीपासून वापरालो आहे. मी गेल्या सालीपासून वापरत असताना NPK हे 5,600 रुपयेचं NPK आणि त्यांचं 4,400 रुपयेचं वापरलो. टोटल असं मिळून NPK 4 पोती DAP, 8 पोती पोटॅश आणि 8 पोती युरिया ही 1 एकरला वापरल्यानंतर माझा आता 1 एकर ऊस 4.5 फुटी सरीनं दत्त कारखान्याला गेलेला आहे. 1 एकरात 1 एकर 102 टन निघालेला आहे. आत्ता हे 2-2.5 एकर प्लॉट चाललेला आहे माझा. ह्याच्यात मी 100 टनापेक्षा पुढे जास्त निघणार आहे. 18 ऑगस्टला मी लावण केली. 18 ऑगस्ट 2009 ह्या टायमाला लावण केली. त्याच्यानंतर माझी नदी येणारं जमीन आहे. प्रत्येक वर्षी नदी बुडीनं बुडतोय. तरी पण मी आळूने 1 महिन्यानंतर उगून आल्यानंतर एक आळूने केली. त्याच्यानंतर 1 महिन्यानं आळून केली की महिन्याला 6 डोसेस दिले. ह्या पद्धतीनं मी वापरलो आहे. आणि 2 आळूने करताना त्याच्यात 50 मिली रिलीजर, 100 ग्राम हिमॉलजी आणि कॅल्नेट 100 ग्राम ह्या पद्धतीनं 2 वेळा आळूने घेतलेली आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्याच्यात जाडी ऊसाची ती भरपूर वाटली आणि कांडी जी महिन्याला जी 2 पेरत होत्या ते महिन्याला 3 कांडी पडून कमीत कमी 40 कांडीचा माझा ऊस आहे. 40 कांडी असताना तिची पानाची जाडी ते चांगली आली आणि काळोखी बी चांगली आली. तिने जे तंत्रज्ञान वापरलं त्याच्यामुळं माझं कमीत कमी 20 ते 25 टनाचा ॲव्हरेज वाढलेला आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना त्यावेळेला आपण भरपूर लागवड टाकत होतो. त्याच्यामुळं ॲव्हरेजमध्ये फार कमी येत होतं लागवड टाकूनसुद्धा, NPK टाकूनसुद्धा. तरी पण मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर NPK लिमिटमध्ये टाकत असताना त्यांचा जे फॉर्म्युला आहे रिलीजर ते टाकत असताना त्यांचं टाकल्यानंतर आमची ऊसाची जास्त वाढ झाली. त्याच्यामुळं ॲव्हरेजमध्ये फार डिफरन्स झाला आणि त्यावेळेला आमचं खर्च 40,000 रुपये कमीत कमी येत होता. आता आमचं NPK आणि त्यांची लागवड मिळून 6,000 आणि 4,000 असं मिळून 11,000 ते 11,500 आणि बाकीची मशागत बिकत मिळून असं मिळून 32,000 रुपये खर्च आलेला आहे 1 एकराला. ॲव्हरेज माझं 102 टन पडलेलं आहे. पारंपरिक पद्धतीनं 72 टन ऊस निघत होता. खर्च 40,000, 35 ते 42,000 रुपये येत होता. त्या पद्धतीनं जर विचार केला तर ते तंत्रज्ञान वापरल्यानंतर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघत असे. त्याच्यामुळे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरायला काही हरकत नाही. इथनं पुढे जर कोण बी जर वापरत असेल तर NPK जास्त टाकून जमीन बाद करण्यापेक्षा त्या पाटील बायोटेकचं जे सांगतात त्या पद्धतीने NPK वापरून त्यांचं तंत्रज्ञान वापरून जर केलं तर तुमचं बी ॲव्हरेज जास्त जमीन बाद होणार नाही, जमीन चांगली राहणार. ऊस हे एकदल वर्गातील पीक आहे. त्यामुळे अधिक उत्पादनाकरिता वापरलेल्या योग्य तंत्रज्ञानाबद्दल सांगतायत परशुराम पांडुरंग गाडेकर. मी वयाच्या 10व्या वर्षापासून शेती करत होतो. मला कधी कुठल्या पिकात यश आले नाही खर्चाने, त्याची पूर्तताही झाली नाही, खर्चही भागला नाही. तर आम्हाला आता ह्या वर्षी
माळशिकऱ्यांच्या सल्ल्याने आम्ही शेती केल्यामुळं आम्हाला अर्ध्या एकरात चालू वर्षी तंबाट्याचे उत्पन्न 2.5 लाख रुपये मिळाले व त्याच 10 पांडात अर्ध्या एकरात इतर पिकं घेतली त्याचे 50,000 रुपये आम्हाला झाले. खर्चही बागला उत्पन्नही चांगले मिळाले. पूर्वी खर्च 20-25 हजारापर्यंत जायचा पहिली लागवड, खतं, काट्या, तार, औषध, आणि आता त्यापेक्षाही 10,000 रुपये कमी लागतात. 15-16 हजारापर्यंत होतं. पाटील बायोटेक त्यांची खतं किंवा त्यांचा सल्ला त्यांच्या पद्धतीने करून ऐकून आम्ही आता आम्हाला चांगलं उत्पन्न येते की चांगल्या पद्धतीने शेती होतीवी. सर्व तरुणांनी त्याच पद्धतीने करावे अशी विनंती. मंडळी, गोड ऊसाची कडू कहाणी सर्वांना माहीतच आहे. अधिक खर्च करून देखील अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पण योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं खर्च कमी लागतो, उत्पादनही वाढतं आणि जमिनीचा पोतही चांगला राहतो, याबद्दल शंकाच नाही.